आता मी लॅबमध्ये पाठवते आणि बघते आणि त्यांनी जिथून विकत आणले तिथून त्याला आपण चौकशी करू शकतो. पण एक मिनिट माझं समजून घ्या, ह्याच्यामध्ये मी जाऊन फुलांचे सॅम्पल घेणं किंवा माझ्या डिपार्टमेंटनी त्याला लॅबमध्ये तपासणं हा विषय वेगळा आहे. विषय किती मायक्रॉनच्या खालचं हजार्डस प्लास्टिक बंद असल्यामुळे त्यामुळे त्याच्यावर डायचा मुद्दाच येत नाही. डाय असू नसू तेवढं बायोडिग्रेडेबल नसलेलं प्लास्टिक बंद आहे आणि जे बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आहे त्याच्यावर जर कलर असेल तर या संदर्भामध्ये ते बघा, या कपडाचे ना, रे पॉलिस्टर काय प्लास्टिक आहे का? कपडाचे ना पॉलिस्टर, आपण घालतो ना पॉलिस्टर, हे कपडा आहे हा, प्लास्टिक नाही आहे. अरे पण आता आपण त्याच्या डिटेलमध्ये चाललोय. तुमची मागणी उत्तर उद्या मंत्री महोदयांचं उत्तर उद्या. तुमची मागणी जी आहे ती ऑलरेडी फुलफिल आहे. तुम्ही जे मागितले ते आमच्या कायद्यामध्ये आहे, पण कायदे सगळ्याच बाबतीत कायदे आहेत, पण म्हणून लोक कायदे मोडत नाहीत असं म्हणता येणार नाही. जिथे कायदे मोडले, जिथे सापडलं तिथे आपण त्याच्यावर कारवाईच करतो. आता एवढ्या असंख्य कार्यक्रम या राज्यामध्ये होतात, त्या कार्यक्रमामध्ये प्लास्टिक बंदी आहे, थर्माकोल जे बायोडिग्रेडेबल नाही ते वापरायला बंदी आहे. जिथे जिथे आम्हाला तक्रारी प्राप्त होतात आम्ही त्याच्यावर कारवाई करतो. आता या विषयामध्ये फक्त प्लास्टिकचे फुलंच बंद करा आणि अशा कलरला बंद करा असं नाही. हे कलर कुठेही वापरले जाऊ शकतात. माझ्या साडीत असू शकतात, तुमच्या कुर्त्यात असू शकतात, त्यांच्या रुमालात असू शकतात. ते फक्त फुलातच नाही आहेत ना, त्यामुळं कलरला आक्षेप आहे आमचा, फुलांना आक्षेप असायचं कारण नाही. त्यामुळे आमचा तुम्ही मर्यादा समजून घ्या डिपार्टमेंटची. ह्याच्यावर काही विभाग असेल तर उद्योग विभाग ठरवेल त्याच्यामध्ये काय करायचं किंवा आणखी कुठला विभाग ठरवेल. तर यामध्ये आम्ही कलरचे जे कंपोजिशन आहे ह्यासाठी आमचा विषय येत नाही, त्याचे अनेक पुन्हा वेगळे आहेत. आता जसं तुम्ही जेवण फूड करता, फूडचं पण FSSAI